तर काय म्हणता पोट्ट्यानो, तुमच्या ब्लॉग मध्ये माझं स्वागत आहे. अरे सॉरी माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही म्हणत असाल की आता फिरगावशा कुठे चालला ते पाहण्यासाठी तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत तिथून पहिले तर आलो इकडे आपल्या रोहिणखेळ मध्ये. आता ह्या रोहिणखेळ मधल्या ह्या किल्ल्याचं काय विशेष आहे तर मला काही माहित नाही. तुम्हाला काही माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मग रोहिणखेळ मध्ये आल्यावर पहिले तर इकडे मस्तपैकी गरमागरम नाश्ता करून घेतला. नाश्ता वगैरे केल्यावर आम्ही निघालो आता आमच्या पुढच्या दिशेने. मग मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही येऊन पोहोचलो डायरेक्ट बुलढाण्यामध्ये. बुलढाण्यामध्ये होतो आम्हाला सुझुकीच्या शोरूमवर काम. मग तिथं आलो तर ते शोरूम अजून बंदच होतं. ते म्हणे की आता 10 वाजता आहे, म्हणे 10 वाजता उघडून म्हणे शोरूम. मला म्हटलं शोरूम उघडतो तर आपण आपलं दुसरं काम करून येऊ म्हटलं. मग तिथून आलो भाऊ इकडे आपल्या बुलढाण्याच्या बस स्टँडवर. आपल्याला बस स्टँडच्या पार्सल ऑफिस मधून घेणं होतं आपल्याला एक पार्सल वगैरे घेतल्यावर तेवढ्यात तर 10 वाजले होते. चार म्हटलं पण आता शोरूम तर उघडले. तिथून आलो शोरूमवर आलो तर शोरूम उघडं होतं. शोरूमवर आलो तर गाडीला करणार होती वो सर्व्हिसिंग. मग काय गाडी सर्व्हिसिंगला लावून दिली. गाडी सर्व्हिसिंगला लावल्यावर पण्याला म्हटलं चार म्हटलं आपण येऊ शोरूम मध्ये फेरफटका मारू. गाडीची काही जास्त सर्व्हिसिंग करणार नव्हती, फक्त ऑइल बदलणं होतं. ते तर लगेच झालं होतं. बुलढाण्यातली सर्व कामं झाल्यावर आम्ही निघालो होतो घराच्या दिशेने. आता आम्ही जातो